छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शंकररावजी काळे महाविद्यालयात भारतीय वंचित जनसंसदची वार्षिक आढावा बैठक पार पडली। या बैठकीत विचारांनी चालणारी चळवळ आणि कृतीने समाज बदलण्याची उमेद यावर भर देण्यात आलाय। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंबादास सगट यांनी शिक्षणाचं मूल प्रत्येकानं ओळखलं पाहिजे, मातंग समाज अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात मागे आहे, हे बदलायला हवं अशी ठाम भूमिका स्पष्ट केली। शिक्षण, महिलांचा सहभाग आणि विचारधारेच्या बांधिलकीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला। भारतीय वंचित जनसंसद ही केवळ एक व्यासपीठ नसून ती वास्तव मांडणारी आणि कृती करणारी संघटना आहे। या संस्थेची वार्षिक आढावा बैठक कन्नड या ठिकाणी पार पडली। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंबादास सगट यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की वंचित घटकांसाठी केवळ बोलणे पुरेसे नाही, आता शिक्षण आणि कौशल्याचा संगम करून पुढे जाण्याची वेळ आली आहे। यावेळी त्यांनी महिलांनीही विचारधारेशी जोडले जाऊन नेतृत्व करण्याची आणि समाजाला नवी दिशा देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले। भारतीय वंचित जनसंसद ही संविधान आणि समतेच्या मूल्यांवर चालणारी संघटना आहे। संस्थेचा प्रत्येक सदस्य विचारशील असून समाजासाठी झटणारा आहे। विचार, कृती आणि नेतृत्वाची सांगड घालत भारतीय वंचित जनसंसद एक वैचारिक क्रांती घडवून या वाटचालीत समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। वंचितमध्ये जो की तळागाळातील उपेक्षित आणि शेवटचा घटक जो आहे त्याला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी आम्ही अतिशय सर्व पदाधिकारी जबाबदारीने सर्व स्तरावर पोहोचून ते समाज घटक शोधून त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक ज्या काही गरजा आहे त्या शासनाच्या नजरी आणून आम्ही त्यांना समन्याय किंवा त्यांच्या वाट्याचं जे काही आर्थिक, शैक्षणिक जे काही पॅरामीटर्स आहेत समाजाच्या प्रगतीचे, त्याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा वाटा भेटला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एम्प्लॉयबिलिटी कशी वाढेल, कारण सर्वांना, मुलांना जे यूथ आहेत त्यांना रोजगार कसा मिळेल ह्यांचा आम्ही मागोवा घेतलेला आहे। येणाऱ्या 50 वर्षाचा विचार करून गोरगरीब, उपेक्षित, वंचित घटकातील मुलांसाठी आपल्याला काय करता येईल ह्याचं एक विजन आम्ही ह्या बैठकीमध्ये आत्मचिंतन करून येणाऱ्या काळामध्ये अतिशय कार्यक्षम पद्धतीने आणि जबाबदारीने शोषित आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वचनबद्ध आहोत। आज भारतीय वंचित जन संसदेच्या वार्षिक आढावा बैठकीचा हा कार्यक्रम होता। या बैठकीमध्ये भारतीय वंचित जन संसदेनं वर्षभरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्या, सामाजिक न्यायाची चळवळ म्हणून विशेषतः अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा आणि त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाचा समन्याय वितरणाचा जो विषय आहे तो जो विषय प्रामुख्याने 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्या निकालामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे असा जो निकाल दिला, या निकालाची सगळी पार्श्वभूमी भारतीय वंचित जन संसदेनं ही अगोदर मांडलेली होती आणि त्या आधारानं बऱ्याच अंशी भारतीय वंचित जन संसदेनं ठेवलेल्या विषयाच्या आधारानं हा निर्णय आलेला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा त्याची अंमलबजावणी करतो आहे। अशा या सगळ्या विषयांवर इत्थंभूत चर्चा झालेली आहे। यापुढे भारतीय वंचित जन संसदेनं सामाजिक न्यायाच्या पुढे निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर काय काम करावं, कसं काम करावं याचीही सगळी चर्चा झालेली आहे। विशेषतः महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी समजून त्यांनी सगळ्या महिलांचं एकत्रीकरण करणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, विशेषतः मुलींच्या शिक्षणाची काय अवस्था आहे त्याचा एक सर्वे करायचं सुद्धा असं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मग त्यांची व्यवस्था करणं, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, त्याचा सर्वे करणं आणि या शिक्षणाच्या मध्ये त्यांना जे स्किल्स आहे किंवा कौशल्य शिक्षण जे आहे हे कौशल्य शिक्षणाकडे त्यांना परावृत्त करणं, त्यांना ते देणं हाही भाग या चर्चेत ठरला। आगामी सगळ्या
काळामध्ये आम्हाला भारतीय वंचित जन संसदेचा कार्यकर्ता म्हणून आम्हा सगळ्यांना या गोष्टी पुढं करणं गरजेचं आहे आणि त्या कराव्यात असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.